सोनिया गांधी मंदिरमार्ग पोलीस स्थानकात राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांना जाब विचारला। 3 तासांनंतर दोघांचीही सुटका। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाजवळ हाय व्होल्टेज ड्रामा। धरणे आंदोलनानंतर राहुल गांधींना पोलिसांनी उचलून गाडीत टाकलं। परिसरात मोठा गोंधळ। सरकार संसदेत चर्चेसाठी तयार, मात्र राहुल गांधी मागण्यांवरून पलटले। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामाही मागितला। कोणत्या मागण्या करायच्या ही माझी मर्जी, असं राहुल गांधींनी म्हटलं। जितेंद्र सिंहांचा नीट पेपर फुटी प्रकरणी गृहमंत्री अमित शहांनी सभागृहात स्पष्टीकरण द्यावं। गृहसचिवांनी चर्चेवेळी उपस्थित राहावं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा। काँग्रेसच्या 4 मागण्या, सरकारकडून सभागृहात चर्चेचं आश्वासन। मुंबईत लोकभवन परिसरात काँग्रेसचं आंदोलन। दिल्लीत राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना झालेल्या अटकेविरोधात निषेध आंदोलन। आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। राजकीय हेतूसाठी मुलांच्या भविष्याशी खेळू नका। नीट प्रकरणी तात्काळ कारवाई केली आहे। विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न। एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं विधान। शरद पवारांनी जंतर मंतरवर मैदानावर अभिजित दिपकेंची भेट घेतली। सीजेपीच्या प्रमुख 4 मागण्यांबाबत दिपकेंची पवारांशी चर्चा। विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत शांत बसणार नाही, पवारांचा सरकारवर निशाणा। लाठीचार्ज नंतरही विद्यार्थ्यांचा जंतर मंतरवर ठिय्या। पोलिसांची मुलींनाही मारलं, डोकी फोडली। हे विद्यार्थी आतंकवादी आहेत का? सरकारला लाज वाटली पाहिजे, अभिजित दिपकेंची टीका। उद्धव ठाकरेंकडून दिल्लीमध्ये जंतर मंतरवर अभिजित दिपकेंची भेट। केवळ मंत्र्यांचा राजीनामा नाही तर व्यवस्था बदलली पाहिजे, ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। उद्या पत्रकार परिषद घेणार। फेसलेस आंदोलनात काहींकडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न। पोलिसांचं नियंत्रण नसतं तर अनावश्यक गोष्टी घडल्या असत्या। आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काहींचं स्वार्थी राजकारण सुरू आहे, मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा। सरकार मानसिक रुग्ण झालंय का? सरकारला रुग्णालयात भरती करण्याची गरज। मोदी पंतप्रधान असताना आंदोलक चिरडलं, हे इतिहास लक्षात ठेवेल। लाठीचार्जवरून राज ठाकरेंचा संताप। मुंबईतील शिवसेना भवन परिसरामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन। सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। सोनम वांगचुक यांना सफरजंगमधून मेदांता रुग्णालयात हलवलं। पत्नी गीतांजली यांची मागणी दिल्ली हायकोर्टानं मान्य केली। डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरही ग्लुकोज घेण्यास नकार, केवळ ओआरएसवर उपचार सुरू।